भारतामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मत्ताय याचा 2 अध्याय 10 ते 12 वचन. मत्ताया याचा 2 अध्याय 10 ते 12 वचन. ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला. ज्ञानी लोक बाळ होते त्या गोट्यात आले. त्यांनी बाळ व त्याची आई मरिया हिला पाहिले. त्यांनी लावून त्या बालकाला नमन केले. नंतर त्यांनी बाळासाठी आणलेल्या भेट वस्तू काढल्या. त्यांनी बाळाला सोने, ऊद व गंधरस ह्या बहुमोल वस्तू दिल्या. पण देवाने स्वप्नाद्वारे त्या ज्ञानी लोकांना सावध केले आणि हेरोदाकडे परत जाऊ नका असे सांगितले. तेव्हा ते ज्ञानी लोक वेगवेगळ्या मार्गाने आपल्या देशास परतले. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. वाचलेले आहेत. या ठिकाणी ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात आणि ज्यावेळेस ते तारा पाहतात आणि त्यांना अतिशय आनंद होतो, कारण त्यांना माहित होतं की यहुद्यांचा राजा या जगात आलेला आहे, कारण त्यांनी तो तारा पूर्वीकडे पाहिलेला होता आणि म्हणून ते त्या बालकाला भेटण्यासाठी निघाले. आणि ज्या ज्या ठिकाणी तो तारा जाईल तिकडे तिकडे ते ज्ञानी लोक गेले आणि ज्या ठिकाणी तो तारा थांबला नंतर ते त्या घरात गेले. तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पिली. या ठिकाणी मी पाहतो जे ज्ञानी लोक होते ते येशू बाळाच्या दर्शनास निघालेले आहेत आणि ज्यावेळेस त्यांनी तो तारा पाहिला त्यांना अतिशय आनंद झाला. येशू ख्रिस्ताचा जन्म ज्यावेळेस झाला
अनेकांना आनंद झाला आणि ते त्याला भेटण्यासाठी निघाले माझ्या प्रियानो. आणि ज्या वेळेस त्यांनी पाहिलं, त्यांनी त्याला नमन करून उत्तमातील उत्तम दाने त्याला अर्पण केली. परंतु या ठिकाणी एक गोष्ट पाहतो, त्यांना माहित होतं की यहुद्यांचा राजा जन्मास आलेला आहे आणि म्हणून तो कोठे आहे ते भेटाव्यास निघाले आणि तारा त्यांचा मार्गदर्शक झालेला आहे. आज आम्ही बघतो की अनेकांना माहित आहे येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे, परंतु अनेक लोकांची त्यास भेट झालेली नाही आणि अनेक लोक त्याच्या शोधात आहेत माझ्या प्रियानो. पण जो कोणी त्यांचा मार्ग बनेल, येशू ख्रिस्ताला त्यांनी भेट करून देईल, तेव्हा ते आनंदित होतील. तो त्यांना भेटेल आणि ते आपलं सर्वस्व त्याला अर्पण करतील. प्रेषितांच्या कृत्यात 8 अध्याय आणि 31 मध्ये जर आम्ही वाचलं, त्याने त्याला म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार. आणि या ठिकाणी षंड आणि फिलिपाचं वार्तालाप आम्ही बघतो. ज्यावेळेस षंड ग्रंथ वाचत असतो, तो म्हणतो की तुला समजलं काय. तो म्हणतो की कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसं समजणार. आज अनेक आहेत, त्यांना मार्ग दाखवण्याची गरज आहे. ज्या लोकांना प्रभूने निवडलं ते तुम्ही आणि मी लोक आहोत की ज्यांना मार्ग दाखवण्याची गरज आहे. अनेक लोक ते मार्ग शोधत आहेत, पण तुम्ही आणि मी त्या ताऱ्याप्रमाणे जर त्यांचं मार्गदर्शक बनू तर ते देखील ख्रिस्ताला भेटतील आणि आपलं सर्वस्व त्याला अर्पण करतील. देवबाप करू, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू खरोखर महान आहेस. तू या जगात आल्यामुळे सर्वांना आनंद झालेला आहे परमेश्वर बाप्पा. आणि प्रभू, अनेक लोक तुला शोधत आहेत परमेश्वर बाप्पा. त्यांचं मार्ग दाखवणाऱ्याला तू सहायता कर प्रभू, जेणेकरून ते तुला भेटतील आणि आपलं सर्वस्व तुला अर्पण करतील. परमेश्वर बाप्पा, अनेक आहेत ज्यांना तो मार्ग तुझ्याकडे येण्याचा सापडला नाही. तो मार्ग दाखवण्यासाठी तू अनेकांची सहायता कर आणि त्यांना परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे घेऊन ये, जेणेकरून ते आनंदित होतील आणि आपलं सर्वस्व तुला अर्पण करतील. असा अनुग्रह तू कर परमेश्वर बाप्पा. मी प्रार्थना करतो, अनेक जण तुला भेटण्यासाठी तयार आहेत, उत्सुक आहेत, पण त्यांना मार्ग दाखवणारे कोणी नाही. प्रभू, तू मार्ग दाखवणाऱ्यांचा देखील उपयोग कर आणि त्या प्रत्येकांना तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.